एका वेळची गोष्ट आहे. ब्रह्मांडाचे पालन करणारे भगवान विष्णू यांचा विवाह महालक्ष्मीजी यांच्यासोबत ठरला. हा विवाह संपूर्ण देवलोकासाठी आनंदाचा विषय होता. स्वर्गात लगबग सुरू झाली. सगळे देवता त्यांच्या देववधूसाठी सज्ज झाले. परंतु या विवाहात एक मोठी चूक घडली. गणपती बाप्पांना निमंत्रण देणे विसरले गेले. सर्वत्र विवाहाची जय्यत तयारी सुरू होती. देवतांचे रथ, सजवलेले विमान, दिव्य वस्त्र परिधान केलेले देवता, प्रत्येक जण आनंदात होता. पण या जल्लोषात गणपती बाप्पा मात्र दुर्लक्षित झाले. काही जण म्हणाले, गणपतींना वेगळे निमंत्रण देण्याची गरज नाही. त्यांचे वडील महादेवाला निमंत्रण दिले आहे म्हणजे ते आपोआप येतीलच. काहींनी हा मुद्दा उचलून धरला की गणपतीला निमंत्रण दिले तर त्यासाठी 1.25 मन तांदूळ, 1.25 मन मूग, 1.25 मन तूप आणि लाडवांची व्यवस्था करावी लागेल. इतक्या खाण्यापिण्याची जबाबदारी कोण घेणार अशा विचारांनी सर्वांनी गणपतींचा अपमान केला आणि त्यांना फक्त द्वारपाल म्हणून ठरवले. विवाहाची वरात जेव्हा निघाली तेव्हा देवता आपसात चर्चा करू लागले. गणपती बाप्पा दिसत नाही का बरं? तेव्हा नारदमुनी हे जाणून घेण्यासाठी थेट गणपतींकडे पोहोचले. गणपती बाप्पा दरवाजावर शांतपणे बसले होते. नारदमुनींनी विचारले, बाप्पा तुम्ही इथे का थांबला आहात? गणपती म्हणाले, माझा अपमान झाला आहे. मला फक्त द्वारपाल म्हणून ठेवले आहे. वरातीत सहभागी होण्याचे मला निमंत्रण दिले नाही. हे ऐकून नारदमुनींनी गालात हस्त विचारले, बाप्पा तुम्ही असे शांत कसा बसलात? काहीतरी करायला हवे. गणपती म्हणाले, पण मी काय करू? नारदमुनी म्हणाले, तुमची मूषक सेना पाठवा आणि रस्ते खोदून टाका, ज्यामुळे वरातीची वाहने चिखलात अडकतील. मग ते तुम्हाला सन्मानाने बोलावतील. गणपतींनी त्वरित आपल्या मूषक सेनेला पाठवले. मूषकांनी रस्त्याच्या मातीला पोत करून रथ जिथे जाईल तिथे चिखल तयार केला. ज्या क्षणी वरात पुढे सरकली तेव्हा विष्णूंचा रथ आणि अन्य देवतांच्या रथांचे चाक जमिनीत रुतून बसले. देवता प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागले. वायुदेव चाक उचलायला लागले. इंद्रदेवांनी गाजर फुंकले. अग्निदेवांनी चाक कोरडे करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. रथ तर हलत नव्हता. चाक तुटली आणि सगळे देवता हतबल झाले. काही वेळाने सर्वांना नारदमुनींनी आठवण करून दिली, तुम्ही गणपतींचा अपमान केला. त्यांना मानाने बोलावल्याशिवाय हे संकट दूर होणार नाही. तेव्हा शंकर भगवान स्वतः नंदीला पाठवून गणपती बाप्पांना सन्मानाने बोलवायला गेले. गणपतींनी वरातीत सहभागी होण्याचा मान मिळाल्यावर चमत्कार झाला. रथांची चाकं जागेवरून निघाली. सगळ्यांनी आनंदाने गणपतींचे पूजन केले आणि श्री गणेशाय नमः म्हटले. आता रथांची चाकं सुटली होती, पण ती तुटली. मग कोण ती दुरुस्त करणार? वरातीपासून जवळच एका शेतात एक लोहार काम करत होता. देवतांनी त्याला बोलावले. तो लोहार कामाला सुरुवात करताना मनोमन गणपतींची वंदना करू लागला. काही क्षणांतच त्याने सगळी चाकं दुरुस्त केली. तो लोहार म्हणाला, हे देवांनो, आम्ही अज्ञानी असलो तरी प्रत्येक कामाच्या आधी गणपती बाप्पांची पूजा करतो, पण तुम्ही गणपतीला विसरलात, म्हणूनच हा अडथळा आला. त्याच्या या साध्या शब्दांनी देवतांचे डोळे उघडले. शेवटी वरात पुढे गेली. भगवान विष्णू आणि महालक्ष्मीजींचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. सर्व
सुखरूप आपल्या स्थानांवर परतताना तेच म्हणत होते, श्री गणपती बाप्पा मोरया. प्रत्येक कार्याची सुरुवात श्री गणेशाय नमः करून केली जाते, कारण गणपती हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या पूजेशिवाय कुठलेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही. बोलो गणपती बाप्पा मोरया.